पडू आकाश म्हात्रे यांचं आगमन झाले यूट्यूब स्टार देसाईचे त्यांचं हार्दिक स्वागत. या आकाश आपलं हार्दिक स्वागत. देसेगावचे कोणी मान्यवर आले असेल तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. जय बागेश्वर रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई आताच घोटगावच्या स्पर्धेत सुद्धा जबरदस्त खेळ राहिला होता. मुरेश उत्कृष्ट फलंदाज ठरले. त्यानंतर शिडूंची स्पर्धा सुद्धा देसाई संघाने जिंकली. सागाव संघाला फायनल मॅच मध्ये पराभूत केलं होतं आणि मागच्या मॅच मध्ये 25 धावा हव्या होत्या शेवटच्या ओव्हरमध्ये. त्या धावा 5 बॉल मध्येच बनवल्या वैभवने. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच गौरीपाडा विरुद्ध जगदंबा बाकलन बी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचे. लक्षात घ्या या स्पर्धेमध्ये चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल. लक्षात घ्या. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच 2 सामने आदर्श इलेव्हन पडले संघाने जिंकलेत. यानंतर गौरी शंकर गौरीपाडा विरुद्ध परी 11 जगदंबा बाकलन बी. चांगला खेळ राहिला होता. आपण पाहिलं तर एस के पाटील चषक मध्ये 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी होता गौरी शंकर गौरीपाडा. हेमंत म्हात्रे आले असेल तर या व्यासपीठावरती हेमंत म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत. गौरीपाडा चषक आपण एक स्पर्धा पाहिली संपन्न झाली. एक जबरदस्त स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. त्या स्पर्धेत मच्छिंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून मालिका विरीसाठी कूलर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाली. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मयूर म्हात्रे. पहिलाच बॉल उंच गेलाय आणि जाईल सीमा रेषेच्या बाहेर. सौरभ भोईरच्या बॅट मधून आला पहिल्याच बॉल वरती सिक्सर. षटकार मयूरच्या विरोधात. शेवटच्या मुवमेंटला आपण बघू फटका चेक केला. मिडॉपला क्षेत्ररक्षक आहेत मोरेश पाटील आहे तिथे. एक सिंगल मेलेस होता. कॅप्टन तुम्ही पाहतायत मोरेशला. लॉंगॉनला आकाश पाटील आहेत. मिड विकेटला हिमांशू म्हात्रे आहेत. उत्तरशूचे प्रशांत यांच्याकडनं सौरभने 3 बॉल 3 षटकार मारले तर 5,000 रुपये कॅश प्राइस सौरभ भोईरसाठी असेल. मयूर गोलंदाजी मार्कवर. आदित्यसाठी हा बॉल तुम्ही पाहतात. आदित्य गोरपेकरने सुद्धा सतीश पाटील सुंदी चषक नाईट स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ केला होता आणि नारिवली संघ त्या स्पर्धेत रनरअप होता. तो संख्या 8. 5 ओव्हरची मॅच आहे. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच गौरीपाडा विरुद्ध परी 11 जगदंबा बाकलन बी. आकाश म्हात्रे यांचं आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. देसेगावचे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे ज्युनियर नितीन पाटील. चूक होणार नाहीये. मयूरच्या खात्यामध्ये पहिली विकेट. सौरभ भोईर बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला धक्का नारिवलीला. उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री सुद्धा राहिले आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या आपण खूप सारे शुभेच्छाही दिलेले आहेत. तर पहिला धक्का लागत असताना नारिवली टीमला टॉस जिंकला तर नारिवलीने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.
8 धावांवरती पहिला धक्का लागला. आता मात्र नयन पाटील आले बॅटिंग करण्यासाठी. मयूर म्हात्रेच्या खात्यामध्ये पहिली विकेट आली. चेंडू कार्पेटच्या साने खेळतात. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. काय घडलंय मैदानात? नयनचा कॉल होता. आदित्य सांगतात 2 धावा होणार नाहीयेत. मागच्याच बॉलवरती विकेट गेली आहे सौरभची. त्यामुळे घाई का? 9 वरती दुसरा धक्का रनआउटच्या स्वरूपात. असं म्हटलं तर अति घाई संकटात नाही आणि थोडीशी घाई दाखवली नयनने, कारण की नयन रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. हितेश भोईर बघा किती वेगाने आले. चांगली थ्रो फेकी हितेश भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईचं मैदान होम ग्राउंड मध्ये देसाई संघ खेळत असताना बऱ्याचशा स्पर्धा 8 ते 9 ट्रॉफीज याही संघाने या सीझन मध्ये जिंकलेल्या आहेत. सागाव चषकचाही चॅम्पियन होता. आकाश पाटीलला मालिकावीरची बाईक मिळाली होती. सेमीफायनलच्या मॅच मध्ये आकाश पाटीलचं तुम्हाला अर्धशतक पाहायला मिळालं जुनी डोंबिवली टीमच्या विरोधात. आता गुरुदास आलेत. गुरुदास भोईर आलेत बॅटिंग करण्यासाठी. 9 सेकंडला स्ट्राईक एंडला आदित्य कोरपेकर. मयूरचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे. या अगोदर रनआउट नयन झाले आणि आता आदित्य झेलच्या स्वरूपात बाद. मिड ऑफला एक चांगला झेल टिपला मोरेश पाटील, फलंदाज बाद. ईश्वर रिची मात्रे, प्रतिष्ठान देसाई, प्रमोद मात्रे आपण आला असेल तर या आपले हार्दिक हार्दिक स्वागत. नऊ धावा झाल्या, 3 विकेट गेल्यात. 2 विकेट मयूरच्या खात्यामध्ये आले, 1 रनआउट. इस्टांच्या मागे तुम्ही पाहताय बुम बुम प्रवीण मात्रे. या क्रीडांगणाच्या भरपूर आठवणी आहेत. प्रवीण मात्रे असेल, ज्युनियर नितीनचा मला आजही आठवतोय. ज्यावेळी देसाई विरुद्ध घारिवली मॅच झाली होती, 1 बॉल 6ची गरज असताना ज्युनियर नितीन पाटीलने मारलेला षटकार. दुसरं षटक घेऊन द्यात गोलंदाज बादल. थोडंसं फास्ट क्रिकेट आपल्याला का खेळायचंय तर 9 सामने आपल्याला कव्हर करायचे, लक्षात घ्या. ज्युनियर नितीन पाटील SSC ट्रॉफी मध्ये मालिकावीरची बाईक सुद्धा या खेळाडूच्या नावावरती आहे. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस करतात. मागच्या मॅच मध्ये एका ओव्हरमध्ये 25ची गरज होती आणि 5च बॉल मध्ये 25 धावा वैभव मात्रेने बनवल्या. बऱ्याचशा वेळा 25-26 धावा होताना पाहिलेत आम्ही. एक चेंडू राखून नक्कीच पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंच वाईट चिकून करतात. 3 गडी बाद 10. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर होता. गुरुदास भोईरला तुम्ही पाहता. स्ट्राईक एंडला रामकृष्ण पाटीलला तुम्ही पाहता, ज्याला आताच सतीश दादा पाटील स्मृती चषकमध्ये मालिकावीरची 2 व्हीलर बाईक मिळाली. तो नोन स्ट्राईक एंडला. 10 वरती 3 विकेट गेलेत. गोलंदाज बादल, गोलंदाजी मार्कवर, राईट ओव्हर द विकेट. इथे मध्ये चेंडूला सन्मान दिलाय. हितेश वेगाने आले, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. बॅकअप चुकीचं होतं असं म्हणता येणार नाही. चेंडूने अचानक बाउन्स घेतला. 2 धावा मिळाल्यात. नितीन तिथे होते. चेंडू थोडंसं डायव्हर्ट झाला. बऱ्याच वेळा असं होतं ज्यावेळी थ्रो फेकी जोरात तिथे. धावसंख्या 12 वरती तुम्हाला पाहायला मिळते. नारिवली संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना दुसऱ्या बाजूला रिची, जय वागेश्वर रिची मात्र प्रतिष्ठान देसाई संघ तुम्हाला पाहायला मिळतोय आपल्या होम ग्राउंड मध्ये खेळत असताना. गोलंदाज बादल. याच मैदानात तुम्हाला देसाई प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा पाहायला मिळते. बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली. हितेश तिथे बीट झालेत. आउटफील्ड फास्ट आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात. 3 धावा पूर्ण होतील. आणि प्रवीण हेच सांगते, चेंडू फेका. चेंडू अडला नाहीये, थोडासा उशिरा अडलाय, हरकत नाहीये, कारण फटका गॅप मध्ये होता गुरुदासचा. 3 धावा मिळाल्या. धावसंख्या 15. 3 गडी बाद 15 अशी धावसंख्या. नारिवली संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना
बरं शेट आपण पाहिले तर राम भोईर साहेब मला असेल तर या आपले हार्दिक हार्दिक स्वागत. नारिवलीचे नेहमीच या संघाला खूप सारा सपोर्ट त्यांचा पाहायला मिळतो. ऑनलाईन सामना पाहत असेल तर राम भोईर साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बादलचा हा बॉल लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक आलेत, मात्र बघा टायमिंग किती चांगलं आहे. रामकृष्ण पाटीलच्या बॅट मधून आलाय पहिला सिक्सर. संघ 21 नारिवली संघ प्रथम बॅटिंग करत. संघ नारिवली संघाकडे गोलंदाजी चांगली आहे, त्यामुळे टॉस जिंकून त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. म्हात्रेपाड्याच्या विरुद्ध सुद्धा नाईट स्पर्धेमध्ये आपण त्यांनी बॅटिंग केली आणि सामना जिंकला होता. पॉइंटचा हा शेंडू खेळत होता, मात्र वेगवान बॉल होता बादलचा. सागाव चषक 32 संघामध्ये चॅम्पियन संघ होता. शेड्यूलमध्ये 16 संघांमध्ये चॅम्पियन. घोटच्या नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा तिसरा की चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. शेलगाव चषकचा रनरअप. बऱ्याचशा ट्रॉफीज देसाई संघाने जिंकलेत यावर्षी. सर्वच खेळाडू एकत्र येऊन योगदान देत आहेत. प्रत्येक खेळाडू योगदान देतोय, त्यामुळे संघ बॅलन्स आहे. थ्रो फेकी कुठे होती? कदाचित असं वाटलं बादलकडे थ्रो देत आहेत, कारण डायरेक्ट हिटचा असं वाटलं नाही हा प्रयत्न, कारण की भरपूर वरून गेलाय बॉल. बॅलन्स जातो अशा वेळी बऱ्याच वेळा शॉर्ट हॅडमॅनला हितेश होते तिथे. 22 धावा झालेल्या आहेत, 3 गडी बाद. दुसरं षटक प्रगतीपथ असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 षटकांची लढत. यानंतर गौरीपाडा आणि वाकलन बी. जगदंब क्रिकेट संघ वाकलन बी. पेटालीच्या स्पर्धेत आपण पाहिलं रनरअप संघ होता नाईट स्पर्धेमध्ये सोमनाथ गायकर अँड कंपनी. आणि असं वाटलं तर बुर्दुलच्या स्पर्धेत सुद्धा सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल, मात्र सोमनाथ गायकरच्या षटकात धावा भरपूर आल्या आणि इथे एक चांगला झेल टिपलाय प्रवीणने. फलंदाज बाद होईल. गुरुदासला माघारी परतावं लागेल. 22 वरती लागणारा चौथा धक्का नारिवलीला. झाले 4. आपण 22 धावा पाहायला मिळते. 4 गडी बाद. 11ची सरासरी मेंटेन ठेवली नारिवलीने. टॉस जिंकल्यानंतर मात्र विकेट 4 गेलेत आणि आता बॅटिंग करण्यासाठी करण फुलोरे आलेत. तिसऱ्या षटक येतात गोलंदाज मयूर म्हात्रे येतात दुसऱ्या स्पेलमध्ये. मयूर म्हात्रे, हिमांशू म्हात्रे 2 बंधुराज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. विकास आकाश 2 बंधुराज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ऋषी प्रमोद म्हात्रे यांना तुम्ही पाहतायत. प्रवीण म्हात्रे तुम्ही पाहतायत यशस्वी भूमिकेत आहेत. बादल म्हात्रेला तुम्ही पाहतायत. हितेश भोईर आहेत. ज्युनियर नितीन पाटील आहेत. गोलंदाज फाईन लेगला रितेश म्हात्रेला सुद्धा तुम्ही पाहतायत. रितेश म्हात्रे सुद्धा या टीमचा एक चांगला गोलंदाज आहे. गेसरच्या स्पर्धेत रितेशने एकच षटकार मारला होता उपयुक्त, आणि ती मॅच सुद्धा देसाई संघाने जिंकली होती. गोलंदाज मयूर. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ऋषी प्रमोद म्हात्रे चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. रामकृष्णाला माघारी परतावं लागेल. अजून एक धक्का मैदानामध्ये नारिवलीला. यश फौजदार यांचं आगमन झालं. खाडीचे एक जबरदस्त क्रिकेटर. काल खाडी संघ मॅच टाय झाली. खाडी आणि उसारकर, त्यामुळे विकेटवरती ती मॅच खाडी संघाला गमवावी लागली. टॉससाठी यायचे गौरीपाडा टीमचे कॅप्टन
परी 11 जगदंबा वाकलन बी चे कॅप्टन इथे ऑलरेडी आलेले आहेत. त्यामुळे गौरीपाडा कॅप्टन मयूर म्हात्रे, पंडू म्हात्रे असतील, हेमंत असतील, रवी असतील, बंटी शेळके असतील, कॅप्टन कोणी असेल मात्र टॉससाठी येऊन थांबा. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. गौरीपाडा संघाने सुद्धा जबरदस्त खेळ केलाय. सेपाडी चषक बेतवड्याच्या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मोठी देशी संघाला सुद्धा पराभूत केले होते. शेवटच्या ओव्हरमध्ये 21 धावा रवीने केल्या होत्या. संदेश आलेत बॅटिंगसाठी. मयूरकडे वेग प्रचंड आहे. 22 वरती 5 विकेट गेलेत. या मॅचमध्ये नयन पाटील रनआउट झाले, ते भरपूर काही सांगून गेले या मॅचमध्ये. त्यानंतर रामकृष्णची आत्ताच विकेट गेली. फटका चांगला होता मात्र ऋषी प्रमोद म्हात्रे यांनी खूप चांगला झेल टिपला. याच मैदानामध्ये ऋषी म्हात्रे यांच्या नावाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. श्रद्धांजली चषक 2025. कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटचा वापर संपर्क झाला नाही. फुटवर्कचा वापर नाहीये संदेशचा, त्यामुळे डॉट बॉलची ती समाप्ती होईल. सध्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देसाई रेग्युलर, देसाई 40+ दोन्ही टीमची चर्चा आहे. दोन्ही संघ फॉर्म मध्ये बऱ्याचशा ट्रॉफी दोन्ही टीम्सने जिंकल्या आहेत. रेग्युलर नाही आणि 40+ नाही. त्यामुळे देसाई गावामध्ये भरपूर ट्रॉफीज आहेत. खेळाडूंचा खजीन आहे. ऑन साईडला खेळायचं होतं. हाही चांगला चेंडू होता मयूरचा. हितेश वेगाने आलेत मात्र निरंजन सावंत सरांचा इशारा येतो. लेग बाईस 1 धावी ते मिळेल. 5 गडी बाद 23. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावा येत नाहीये. धावांसाठी संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये. आपण पाहतोय पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आदर्श इलेव्हन पडले संघाने 2 सामने जिंकलेत. तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत. मयूर गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला टर्न केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. निरंजन सावंत सरांचा इशारा येतोय. चौकार. दातिवली यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तर या अक्षय मात्र आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. दातिवलीचे अक्षयला विनंती असेल. या अक्षय आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. अक्षय मात्रे. आता हा फटका बघा, खूप चांगला चेंडू. कधी हरवला फुटला नवीन मिळेल, लक्षात घ्या. चला फिल्डरने या लगेच, जास्त वेळ नका घेऊ. 9 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. हरेश गौरीपाडा टीमचे कॅप्टन सुद्धा येत आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. आमचे मित्र कुमार म्हात्रे यांचे आगमन झाले. देसाईचे एक जबरदस्त डावखुले त्याचे बॅटर कुमार, या स्वागत आहे आपले. श्याम भोईर साहेबांचे आगमन झाले. देसाईचे त्यांनी विनंती, या व्यासपीठावरती श्याम भोईर आपले हार्दिक हार्दिक स्वागत. देसाईचे कोणी ग्रामस्थ, नारिवचे कोणी मान्यवर आले असतील, या व्यासपीठावरती आपलं सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. मयूर चांगली गोलंदाजी. काय गोलंदाजी, वेग प्रचंड आहे मयूरकडे. 3 षटकांचा खेळ. चला 12 खेळाडूंनी लगेच पाणी घेऊन जा मैदानात. 3 षटकात अशोक मला सांगते धावसंख्या ती 27. प्रवीण म्हात्रेने चांगलं एक्सटेन्शन केलंय. लक्षात घ्या, या स्पर्धेचा नियम आहे 12 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाईल. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
फक्त चला वेळ जास्त घेऊ नका. देसी संघाचे बिग सपोर्टर सचिन भोईर यांचं आगमन झाले. तर या सचिन भोईर आपलं हार्दिक स्वागत. देसाई संघाचे खंदेश समर्थक रितेश मात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. व्हाईट बॉल 28 वरती 5. रितेश मात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी देसेगाव एंडकडनं. 26 जानेवारीला तुम्ही नेहमीच सावली क्रीडांगण आपण पाहतोय. सावली मैदान शर्यतींचं भव्य दिव्य मैदान तुम्हाला दरवर्षी 26 जानेवारीला पाहायला मिळतं आणि भरपूर चर्चेत असणार एक अड्डा तुम्हाला पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल होता, त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. संदेशच्या बॅट मधून आलाय सिक्सर. षटकार तर आलेला आहे रितेशच्या विरोधात. जर्मन क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक 2025 स्पर्धेचा चौथा आणि शेवटचा दिवस. बघायचे तिसरे पंच जहीर सरांना तुम्ही पाहतायत. पंचांना चॅलेंज केले बॅटिंग करणाऱ्या टीमने. त्यामुळे चेक केलं जाते एक्झॅक्टली चेंडू कुठे लँड होत होता. टीम अंपायर याचं उत्तर देतील आपल्याला. फेअर डिलिव्हरी. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू गमावलाय. धावा 6 मिळाल्या. 34. नितेश गोलंदाजी मार्कवर. हाही फटका चांगला आहे. संदेश सुरुवातीला शांत होता, आता मात्र संदेशच्या बॅट मधून आलाय बॅक टू बॅक दुसरा षटकार. बेचाळीस धावा धापलकोती आपल्याला पाहायला 40 धावा आपल्याला धापलकोती पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 2 षटकाराने धावसंख्या झपाट्याने वाढते आपण पाहायला मिळते. 40 धावा. संदेश गोरबेकरच्या बॅटमधून षटकार आलाय. 40 वरती 5 विकेट. चौथं षटक प्रगती असताना रितेशच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळते. चांगली फटकेबाजी. चला घाई करा प्लीज थोडीशी. चेंडू हरवला फुटला तर लगेच नवीन घ्या प्लीज. जास्त वेळ घेऊ नका. 9 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. फायनल मॅच सेमी फायनल आजचे 7 सामने. रितेश हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत. बादल कोणती चूक करत नाही. रितेश मात्रेच्या खात्यामध्ये पहिली विकेट. 40 वरती अजून एक धक्का नारिवली टीमला. चाळीस वरती 6वा धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. करण काटे आलेत आता बॅटिंग करण्यासाठी आणि करण फुलोरे मैदानाच्या आतमध्ये. 2 करण आता मैदानाच्या आतमध्ये. 40 वरती 6 विकेट. अखेर विकेट मिळाली आहे रितेशला. तिसऱ्या बॉलवरती 9 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे इनिंगचा. त्यानंतर टॉस होईल गौरीपाडा विरुद्ध परी 11 जगदंबा वाकलन बी.
दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित झालेत. लगेच आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार. चौथं षटक प्रगती पथावर आहे. 40 वरती 6. धावांची गती चांगली आहे नारिवलीची, मात्र विकेट त्यांच्या 6 गेल्यात. 8व्या क्रमांकावरती करण काटे आलेत. लेजंड क्रिकेटर संतोष काटे यांचे सुपुत्र. पहिलाच बॉल आणि पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. पहिलाच बॉल फेस करत होते कारण काटे. तुम्हाला मी मगाशी उल्लेख केले लेजंड क्रिकेटर संतोष काटे यांचे सुपुत्र आहेत. 46 वरती 6 षटकार आला. मी मगाशी उल्लेख केला होता धावांची गती चांगली, फक्त विकेट 6 गेलेत, म्हणजे धावा येत आहेत. अशोक पाटील आमच्या सोबत आहेत, ऑफिशियल स्कोरर मॅन फ्रॉम फडकेपाडा. 40+ संघटनेचे चांगले ऑफिशियल स्कोर आहेत, मात्र त्यांना रेग्युलर मध्ये सुद्धा भरपूर मागणी असते, मग नाईट असो डे असो. चांगला बॉल होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला. वेगवान बॉल होता. रितेशचा बघा ॲक्शन रिप्ले. बॅट सुद्धा तितक्याच वेगाने फिरली होती. 46 वरती 6. 5 षटकांचा सामना आहे. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. गौरीशंकर गौरीपाडा आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल परी 11 जगदंबा वाकलन बी. रितेश वेगाने आलेत. फलंदाजाच्या खात्यामध्ये 1 धाव ऍड होईल. 4 षटकांचा खेळ समाप्त. 47 वरती 6. नारिवली संघ टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय या मॅच मध्ये त्यांनी घेतलाय. 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फिल्डिंग लगेच सेट करायचे. जय वागेश्वर रिची माधुरपती देसाई संघ या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. परी 11 जगदंबा वाकलन बी आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळेल संघ गौरीशंकर गौरीपाडा. अक्षय मात्रे यांचे आगमन झाले. एक जबरदस्त क्रिकेटर आहेत. जर्मन दातुली संघाचे खेळाडू. अनेक मिडन ओव्हर, अनेक विकेट हॅट्रिक अक्षय मात्रेच्या नावावरती तुम्हाला पाहायला मिळालेत. अनेक वेळा त्यांनी बॅटिंग करताना मॅचेस टर्न केलेले आहेत, जिंकून दिलेले आहेत जर्मन दातुली संघाला. चला थोडंसं लगेचच मॅच सुरू करूया आपण, वेळ आपल्याकडे कमी आहे. प्रवीण मात्रे येतात शेवटच्या षटकामध्ये. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. प्रवीण मात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. योग्य डिसिजन आहे, मात्र मोरेजचं कौतुक करायला हवं. चांगलं इन्स्ट्रक्शन त्यांनी दाखवलं, कारण इन्स्ट्रक्षक रेग्युलर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. काल ओमसे आगासन संघ सेमीफायनलमध्ये क्वालिफाय झाले. आज बघायचं कोणता संघ त्यांच्यावर फाईट करेल. हाय ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंच वाईटची खून करतायत. थोडंसं जास्त बाहेर आहे. योग्य डिसिजन निरंजन सावंत सर आपण पाहतोय. प्रवीण राईट मोर द विकेट. 49. इथे चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाही आणि असला तरी फायदा नव्हता, कारण 6 धावा मिळाल्यात. षटकार 50 कंप्लीट. 55 धावा दापलकावरती नारिवली संघाच्या. डॉक्टर श्रीकांत शिंदे. आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेब दातुली यांच्या ठिकाणी आगमन झालं. नगरसेवक चषकामध्ये दादांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. सुस्वागतम. साहेबांचं आगमन आणि साहेबांचं स्वागत. बॅक टू बॅक दुसरा षटकार.
करण काटे लेट आलेत, मात्र थेट बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये बॅक टू बॅक 2 षटकार 2 वाईड आले होते, त्यामुळे धाबा आलेत. निखिल सारखा गोलंदाज या टीमकडे. रामकृष्ण आहेत, गुरुदास आहेत, सौरभ भोईर आहेत. हाय उंच गेलाय, ज्युनियर नितीन आलेत, मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. सलग आलाय 3रा षटकार. काय बॅटिंग सुरू आहे बघा. याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता नारिवली संघाची बॅटिंग लाईनअप किती खोलवर आहे. 8व्या क्रमांकावरती आलेला फलंदाजाने आतापर्यंत 4 षटकार ठोकलेत. करण संतोष काडे 67, 67 धावा झाले, 6 गडी बाद, 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. काय बॅटिंग करतोय नारिवली संघ. हा मॅच बॉल आहे बघा, आडावाडा नकोय. रमेश गोरपेकर यांचं आगमन झालंय. नारिवलीची त्याला विनंती असेल, रमेश गोरपेकर या, आपलं हार्दिक स्वागत. नेहमीच नारिवली संघाला ज्यांचा खूप मोठा सपोर्ट असतो, रमेशजी गोरपेकर असतील, अवेश मस्कर असतील, आमचे भगवान गोरपेकर असतील, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. 67 धावा धावफलकावरती लागलेत. चेंडू कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं, एकदा पूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. दबाव आता दिसतोय. 2 धावा मिळतील. 2 धावसंख्या अशोक मला सांगतायत. 69 धावा, 6 गडी बाद, 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या होती कुठे, आली कुठे, काय ग्राफ वाढवलाय. दोन्ही करण नावातच रन आहेत त्यांच्या, आणि रन सुद्धा त्यांनी बनवलेत या मॅच मध्ये. या 2 बॉलनंतर आपण टॉस करणार आहोत. गौरीपाडा विरुद्ध वाकलन बी. हा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 69 वरती 6. हाही शॉर्ट ऑफ लेनचाच बॉल होता, तर डॉट बॉल आलाय. तिसऱ्या पंचांकडे देण्यास उभं आहे, मात्र तत्पूर्वी नारिवली संघ फिल्डिंग लावून घ्या. विकेट गेली असेल तर विकेट ऍड होईल. मात्र धावा 69 झालेले आहेत. 70 धावांचा पाठलाग करायचंय. 70 धावांचा पाठलाग करायचंय. जय वागेश्वरीची मध्य प्रतिष्ठान संघाला. करण काठे जबरदस्त बॅटिंग आणि करण फुलोरे. स्टंपिंग साठी रिव्ह्यू घेतलाय पंचाने, त्यामुळे चेक केलं जाईल. 5 षटकांच्या मॅच मध्ये ब्लॉगर आपण पाहतोय आकाश म्हात्रे. चला टॉस करून घ्यायचे दोन्ही कॅप्टन. मॅच जेव्हा सुरू होईल दुसऱ्या सत्रामध्ये करण कान आपल्यासोबत जोडले जातील, आणि तत्पूर्वी टॉस केला जाईल. आमच्या टॉस बॉक्स मध्ये सामना असेल गौरीपाडा आणि जगदंबा वाकलन बी. चला दोन्ही कॅप्टन या लवकर. 70 धावा पाठलाग करत आहे. नॉट आउट आहे, त्यामुळे विकेट अशोक आम्हाला सांगायचे किती गेलेत. शेवटचं नॉट आउट आहे मोरेश. विकेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवते. 6 गडी बाद, 69 आणि 70 धावांचा आता पाठलाग करायचंय. जय वागेश्वरीची मात्र प्रतिष्ठापद. तत्पूर्वी टॉस केला जाईल, जोडले जातील कुणाला जाते सर, आणि मॅच जेव्हा सुरू होईल ऐकूया करण काणेंचा आवाज. चला काही सन्मान आपण इथे करणार आहोत. तुळशीराम म्हात्रे देसाई, सोपन म्हात्रे यांना विनंती करेन तुळशीराम म्हात्रे साहेबांचा सन्मान आपण करावा. सोपन म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये तुळशीराम म्हात्रे यांचा सन्मान इथे केला जातोय. यानंतर राकेश म्हात्रे देसाई, राकेश म्हात्रे
आपण देखील आपला सन्मान इथे केला जाईल. जयेश म्हात्रे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण राकेश म्हात्रे यांचा सन्मान करावा. राकेश म्हात्रे देसाई यांचा सन्मान केला जाईल जयेश म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये. यानंतर आकाश म्हात्रे देसाई नितीन मडवी यांना मी विनंती करेन आकाश म्हात्रे यांचा सन्मान आपण करावा. राकेश म्हात्रे यांचा सन्मान होतोय. चंद्रकांत पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. नितीन मडवी यांना विनंती करेन चंद्रकांत पाटील यांचा सन्मान आपण करावा. नितीन मडवी यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रकांत पाटील यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातो. याच्यानंतर टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन महेंद्र पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. जगदंब वाकळण आणि गौरीपाडा या दोन टीमच्या दरम्यान महत्वपूर्ण सामना 5 षटकांची लढत आहे आणि टॉस केला जाईल. नागेश आणि धर्मनाथ हे दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. छापा कॉल केलाय नागेशने. यस छापा म्हणजे गौरीपाडा या टीमने टॉस जिंकलाय. गौरीपाडा टॉस जिंकला त्याबद्दल अभिनंदन. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? जगदंब वाकळणच्या विरुद्ध तुम्हाला खेळायचं आहे. फिल्डिंग जास्त वेळ घेत नाहीये कारण मैदानामध्ये मॅच सुरू होते. अभिनंदन टॉस जिंकल्याबद्दल. आणि लगेचच आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये वळूया. तिथे करण काळन यांचा आवाज ऐकूया. सामना आता दुसऱ्या सत्रामध्ये तुमच्या समोर रंगेल. तुम्ही पाहताय नगरसेवक ट्रॉफी 2025 चा महासंग्राम. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. आणि वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं. टाइम आता इथे सेट करण्यात आलेला आहे. धन्यवाद. डावाची सुरुवात झालेली आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. नगरसेवक चषक 2025 हे पर्व आपण गेले 3 दिवस, आजचा 4था दिवस एन्जॉय करत आहोत. आणि पहिल्या फेरीतील 3ऱ्या मॅचला सुरुवात झालेली आहे. गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आणि त्यांच्या विरुद्ध होम ग्राउंड वरती खेळणारा रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई. टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहतोय 70 धावांचा पहिला डॉट बॉल आलाय गुरुदास भोईरचा. ऑन साइडला दुसरा बॉल रडार मध्ये आणि आकाशच्या बॅटमधून आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार. पारितोषिक आलेलं निवृत्तीदादा म्हात्रे यांच्याकडून गुरुदास यांना विकेट हॅट्रिक साठी 1000 आणि गौरांश पाटील ढोकाले यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिक साठी गुरुदास यांना 2000 रुपयांचं पारितोषिक. टोटल 3000 रुपयांचं पारितोषिक. पहिला षटकार डॉट बॉल नंतर आकाशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा नो लुक. आय कॉन्टॅक्ट तुटला होता शेवटच्या क्षणाला, पण बॅटचा फ्लो सर्व काही सांगून गेलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लागला. दुसरा खणखणीत षटकार. आहे अंश सेल्सिअस आणि सध्याही फटकेबाजी चटके देत असेल गुरुदासला. ची बॅटिंग पहिल्या डावामध्ये केली. शेवटला जबरदस्त करण काठेने 4 षटकार ठोकले. 9 बॉल 27 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. थोडासा लेट झाला होता
गुडलेन स्पॉट वरती पडला. मागचे दोन्ही बॉल जास्त वेगाने टाकलेत. हा थोडासा कमी आणि ऑप्शनचा बाहेर पीच केला. बरोबर ऍक्च्युअली रिप्ले पहा. ऑप्शनचा बाहेर पीच झाला बॉल आणि यावेळेला समोर खेळायचं होतं सॉफ्ट हँडने, जमलं नाही. विथ अँगल बॉल बाहेर निघालाय. इंटरेस्टिंग बॅटल आहे. गुरुदास भोईर विकेट टेकर बॉलर आहे, फ्रंट लाईन बॉलर आहे. मान थोडीशी नकारार्थी हल्ली. त्याचं कारण 2 जे षटकार आले त्यामुळे ती नाराजी त्याची आपण बघितली. 2 बॉल बाकी. समोर टाकलाय, समोर मारलाय. ऑन दी राईज, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आकाशा बॅट मधून या ओव्हर मधला तिसरा षटकार. इनिंग करीत चालेल. एक इनिंग मध्ये 18 वरती धाव फलक. 2 डॉट बॉल, 3 षटकार. शेवटचा बॉल. पेस ऑफ स्वीप केलाय फ्लॅट पहिल्या टप्प्यावरती. हा आलाय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 70 ला चेस करत असताना ह्याच सुरुवातीची अपेक्षा होती आकाश पाटील कडून. ती सुरुवात त्याने करून दिली आहे. रिच प्रदेशान वागेश्वर देसाई साडी पहिल्या षटकाखेरीज धावा फलकावरती 22 धावा नाबाद. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आलेल्या. ठोस सुरुवात. 8 का जवाब पत्थर से. ठोसास ठोसा आणि अपेक्षा हीच होती. होम ग्राउंड वरती खेळत असताना आकाश पाटीलने दमदार सुरुवात केली आहे. फ्रंटलाईन बॉलर गुरुदास थोडासा मागडा आपण पाहतोय. आणि आता उर्वरित समीकरणाचा आपण विचार केला तर 24 बॉल 48 धावांची गरज आहे. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती समोर कडून मोठी देसाई गावांकडून बॉलिंग मार्क वरती तयार झालाय निखिल भोईर. लॉफ्ट केलाय डाऊन दी ग्राउंड. थांबणार नाही. बॉल चाललाय थेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बॅट आहे आणि जबरदस्त खेळ दोघांनी केलाय. आकाशची सुरुवात, त्यानंतरची मोरेश्वरची त्याला साथ. दोन्ही गोलंदाजांवरती तुटून पडलेले. धावा फलकावरती 28. पहिल्या 7 बॉल मध्ये 28 धावा आपण पाहत आहोत. 70 ला चेस करतायत. शॉट ऑफ लेंथ, खराब बॉल. इट इज वाईड. फार राईट झाला. अर्ध्या विकेट वरती टाकण्यात आला. उर्वरित जे काही खेळाडू आहेत फक्त स्तब्ध उभे आहेत. त्याचं कारण की सुरुवातीला या 70 धावा जरूर मोठ्या वाटत होत्या, पण आता त्या छोट्या वाटतील कारण 23 बॉल 41 ची मॅच आली आहे. भोईर. शॉट ऑफ लेंथ, हुक करायचा होता. थोडासा खाली वाकला होता आणि त्यामुळे या चेंडूवरचा बाउन्स. शॉट ऑफ लेंथ, येस. नजर देखील हटली होती. मोरेश्वरची बॅटचा फ्लो आला पण थोडासा तो खाली बसून ऑन साइडला टर्न करत होता. जमलं नाही. डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय ती सध्या 28-29. पूल केला यावेळेला व्यवस्थित कनेक्शन. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. सध्याचा धावा फलक फक्त षटकाराने पुढे चाललाय. 1 मोर बिग हिट. षटकार.
आपण पाहतोय सध्या ही बॅटिंग सुरू आहे. मोरेश्वर स्ट्रायकिंग एंडला लॉफ्ट केलाय, पुन्हा चाललाय बॉल मिड विकेटला आणि या ओव्हर मधला येतोय तिसरा. मोरेश्वरने मारलाय आणखी एक दमदार षटकार. यावेळेला मात्र आपण पाहतोय फलंदाज होईल बात एज होती आणि विकेट किपरने टिपलेल्या झेलने डाव संपला. मोरेश्वर पाटीलचा पहिला आदरा रीच प्रतिष्ठान वागेश्वर देसाईला नावफलकावरती आपण पाहत आहोत. त्या 41 धावांची पार्टनरशिप ब्रेक करण्यात आली आहे निखिल भोईर कडून. जबरदस्त खेळ केला मोरेश्वर पाटीलने. त्याची विकेट आलेली आहे. त्याचा बॅटमधून 5 बॉल 18 धावा आल्या. 3 षटकार आपण मोरेश्वरचे बघितले आणि आता पाटील ब्रदर्सची जोडी मैदानाचा आत. आकाशच्या सोबतीला विकास आगमन. निवृत्तीदादा मात्र यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक विकास पाटीलला देण्यात येईल. दुसऱ्या बाजूने निखिलने 1 विकेट घेतली आता आणि विकेट आल्या पाहिजेत. 19 बॉल 29 मॅच आहे. 70 बनवायचं. मॅच अजूनही संपलेली नाही. जरूर सुरुवातीला धावा आलेल्या आहेत पण आता पलटवार नारिवलीचा कसा असेल हे पाहणं देखील योग्य आहे. शॉट ऑफ लेंथ, विकेटची संधी, शॉट फाईन लेग व्यवस्थित. ओहो, समोरच बॉल उडाला होता, लक्ष नव्हतं त्याचं व्यवस्थित आणि त्यामुळे सेकंड अटेम्प्ट बरोबर त्याला करता आलं नाही. कॅच ड्रॉप, विकासला जीवनदान. नाव मिळते 1 षटक 2 संपन्न होतात. पावपले एंड झालेला 1 विकेट. 42 धावा धावा फलकावरती. बॉल बाकी आहेत आता 18 आणि 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाईला धावा बनवायचा आहेत. रिक्वायर्ड 9.33 चा 28 धावांची गरज. पहिल्या डावामध्ये जर आपण गेलो तर नारिवली संघाचा पॉवर प्ले मध्ये 2 षटकांमध्ये फक्त 22. लास्ट 2 ओव्हर्स मध्ये 42 आल्या. मात्र इथे सुरुवातीलाच पहिल्या 2 ओव्हर मध्ये 42 आलेल्या आहेत. म्हणजे नारिवलीने जे पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये केलं ते आता उर्वरित 3 ओव्हर्स मध्ये करायचं आहे. देसाई संघाला थोडासा उलटफेर जरूर आहे पण तो झाला तरच या मॅच मध्ये काहीतरी घडणार आहे आता नारिवलीकडून. अन्यथा मी म्हणेन की या मॅचचा मोमेंटम देसाई संघाकडे. सुरुवात जबरदस्त होती आणि आता गुरुदासने जे केलेलं आहे त्याच्या विरुद्ध आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. त्याच बरोबरीने आपण बघितलं सेकंड ओव्हर मध्ये निखिल त्याने कमबॅक केलं पण कधी जेव्हा 20 धावा आल्या त्या धावा रोखणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही आणि हे ग्राउंड स्कोरिंग आहे. विकेट टापले, चौथ्या दिवसाची सरफेस जरी असली, विकेट जरी असली तरी इथे धावा बनतायत आणि स्वतःच्या होम ग्राउंडचा सध्या तो ऍडव्हान्टेज घेत असताना आपण पाहतो देसाई संघाला. विकास ट्रॅकिंग एंडला 3rd ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज प्रणव पाटील. बॉल शिल्लक आहेत 18 बॉल 28. ओहो, ऑप्शनचा बार इज टेकन. आता ही संधी गमावणार नाही नारिवली. मोमेंटम शिफ्ट व्हायला टाइम लागणार नाही. विकेट आले पहिल्याच बॉलवरती. ती गोलंदाज प्रणय पाटीलचा फलंदाज बाद.
सेट केला आकाश पाटील मोरेश्वर पाटीलने, पण त्यापुढे काय विकेट आता 2 आलेल्या आहेत. एकाची विकेट देखील स्वस्तामध्ये आले, तो 1 वरती बाद झाला अर्थातच. आणि टोटल स्कोरचा आपण विचार केला तर 42 ला दुसरी विकेट आलेली आहे. बॉल बाकी 17 बॉल 28 ची मॅच आहे. बॅटिंग करणाऱ्या वागेश्वर ऋषी प्रतिष्ठान देसाई साठी मैदानाच्या आत आलेले आहेत ऋषी मात्रे, ठाण्याचा ठाण्या वाघ, प्रमोदजी मात्रे यांचे चिरंजीव. मैदानाच्या आत आता संयमाने देखील खेळावं लागेल. आक्रमण ऑलरेडी झालेल्या मॅच मध्ये ते आले होते. प्रणयचं कौतुक असेल, अपील आहे, पण यावेळेला बॉल स्टंपचा वरतून निघून गेला. हुक करायचं होतं ऋषीला, जमलं नाही. पहिल्या बॉल वरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल आलाय. धावसंख्येला आता फुल स्टॉप कुठेतरी लावलाय तो प्रणय पाटीलने. धावांचा वेग होता 42, 2 ओव्हर्स मध्येच बनला होता पहिल्या 12 बॉल मध्ये. आता समीकरण बदलत आहे. 16 बॉल 28 धावांची गरज आहे. लॉंग ऑनला फिल्डर, काऊ कॉर्नरला फिल्डर, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर, लॉंग ऑफला फिल्डर, डीप कव्हरला फिल्डर, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट, थर्ड मॅन, फाईन लेग आत. बॅकफुटला पंच केलाय, गॅप मध्ये बॉल, जबरदस्त फटका आणि मात्रेचा बॅट मधून येतोय चौकार. चौकार रोखायचे, षटकार रोखायचे. 46 धावा धावा फलकावरती. बॉल बाकी 15 बॉल 24. समोर टाकलाय, थोडासा पॉज आणि बॅटचा चेहरा उघडलाय. धनुष्यबाणासारखा सरळ बॉल चाललाय साइड स्क्रीनच्या वरतून डाऊन दी ग्राउंड. असं वाटलं की नारवली संघ कमबॅक करतोय. जी विकेट आली होती विकास पाटीलची, 2 बॉल मध्ये एकही धाव आली नव्हती, पण पुढच्या 2 बॉल मध्ये 10 आलेल्या आहेत ऋषी मात्रेचा बॅट मधून. धावसंख्या पुढे फुलते. 52 धावा सध्याचा स्कोर आपल्याला दाखवत आहे स्कोर बोर्ड वरती. 14 बॉल 18. 14 बॉल 18 धावांची गरज आहे. कमबॅक इथूनही होऊ शकतो, पण त्यासाठी तुम्हाला डॉट बॉल टाकायचे. आकाश स्तब्ध उभा आहे कारण सध्या बॅटिंग करतोय ऋषी. त्याच्या बॅट मधून मागच्या 3 बॉल मध्ये आलेल्या 10. पुल्लेंत समोर खेळला, कॅप मध्ये बॉल, लॉंग ऑन, फिल्डर फार वेगाने, चांगली फिल्डिंग निखिल कडून. थ्रो चांगला आहे, एकच धाव. सिंगल धावसंख्या 53 वरती पोहोचली. बॉल आता बाकी आहे 13 आणि 13 बॉल मध्ये 17 धावांची गरज. क्लोज चालली मॅच. आता जे काय करायचंय मी म्हणेन विजयासाठी नारिवली संघाला करायचंय, कारण धावांचा वेग आणि त्या धावांच्या वेगाला रोखण्यासाठी तुम्हाला एक मात्र पर्याय उरलाय, विकेट. खोलात होता, लॉफ्ट केलाय समोर. हे जे फुल लेंथ बॉल येतात त्यांना चांगल्या पद्धतीनं बॉटम हँडच्या साहाय्यानं लिफ्ट करण्याची ताकद या दोन्ही पाटील ब्रदर्स कडे. आकाश सध्या मैदानाचा ते विकेटची विकेट पडले, पण तुम्ही फुल लेंथ बॉलला बऱ्याच वेळेला बघितलं असेल हेलिकॉप्टरद्वारे मैदानाच्या बाहेर पाठवत असताना आकाश पाटील विकास पाटीलला. 3 षटकांचा खेळ संपलाय. 54 धावा. ड्रिंकचा सिग्नल अंपायरचा आहे. अतिरिक्त खेळाडू आपण पाणी घेऊन जा. 12 बॉलचा खेळ बाकी आणि 12 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. बॅटिंग करत असताना स्वर्गीय ऋषी मात्रे प्रतिष्ठान वागेश्वर क्रिकेट संघ देसाईला गावदेवी नारिवली संघाच्या अगेन्स्ट. आपला सन्मान आपण स्वीकारायचे. एक जबरदस्त खेळाडू. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मध्ये 2 बाईक ज्या खेळाडूच्या होते, किंग ट्रॉफी आपण पाहतो उत्सर्गर आणि त्यानंतर शिडूनची नाईट स्पर्धा, अशा 2 बाईक
सूरजने आपल्या करिअरमध्ये पटकावलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना विशाल मडवी कॅप्टन कूल जर्मन क्रिकेट संघ दातिवलीची त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला होता. पुढच्या 2 टीम्स मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. गौरीपाडा जशी मॅच संपेल आपल्याला लगेच फिल्डिंग लावायची आणि परी 11 जगदंबा वाकलम बी संघ आपली बॅटिंग असेल लक्षात घ्या. सन्मान आपण करत आहोत ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी फ्लेक्स बनवलेले आहेत. सूरजजी फौजदार हे संपूर्ण फ्लेक्स तुम्हाला पाहायला मिळतात त्या क्रीडांगणाच्या सभोवताली. टायगरच्या नाईट स्पर्धेमधले देखील सर्व जे बॅनर्स आहेत आणि खास करून हे जे फ्लेक्स आहेत ते हायलाईट करतात कोणत्याही टुर्नामेंटला. त्यामुळे सूरजदादा फौजदार यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करू. आणि कोणाला स्पर्धेसाठी कोणत्याही कार्यक्रमासाठी जरूर तुम्हाला फ्लेक्स होल्डिंग्स बनवायचं असतील तर जरूर आपण सूरजदादा फौजदार हर्षद फौजदार यांच्याशी संपर्क साधू इच्छिता. खार्डी टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो. हे जे ग्राफिक्स सध्या तुम्हाला पाहायला मिळतं स्क्रीनवरती. जयनुमान क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक आणि हनुमंतरायांची मूर्ती आणि फार सुंदर सुबक असं मंदिर आहे दातिवली गावामध्ये. वळत मॅचच्या दिशेने बॉल बाकी 12 बॉल 16ची गरज. ओहो खेचून मारलाय शॉर्ट ऑफ लेंथ बॉल मिड विकेट हवा यात्रेसाठी. आणखी एक षटकार. काय बॉलिंग करतात खराब बॉलिंग. 70 धावासंख्येला डिफेंड करत असताना ऑलरेडी सुरुवात तर फार चांगली झाली पण इथे आता 12 बॉल 16ची मॅच असताना अर्ध्या विकेट वरती करंटचा बॉल आणि त्या बॉलला थेट फेकून दिलाय आकाश पाटील मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. बॉलस बॅक बॉल चालला मिड ऑनला चेस करून मागे लॉंग ऑन मध्ये नयन फार वेगाने फिल्डिंग चांगली थ्रो चांगला आहे. एकच धाव. क्षेत्ररक्षण आतापर्यंत चांगलं झालं पण गोलंदाजांना मार पडलाय. पहिल्या षटकामध्ये 22 सेकंड ओव्हरमध्ये 20 थर्ड ओव्हर प्रणय पाटीलचं मी कौतुक करेन 12 धावा दिल्या पण करण काठेच्या अगेन्स्ट सुरुवात षटकाराने झाले त्यामुळे मॅचचं मोमेंटम पूर्णपणे रिची प्रतिष्ठान वागेश्वर क्रिकेट संघ देसाईकडे. 10 बॉल मध्ये आता या मॅच मध्ये फक्त बनवायचं आहे 9 धावा. ऑन साइडला वळला कॅप मध्ये बॉल आहे वाडीश लॉंग ऑफ. सिंगल होती पूर्ण आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते पुढे जात असताना 62 धावा. ब्लॉगर आकाशी मात्रे देखील मंचावरती आणि आजचा तुम्हाला ब्लॉग त्यांचा उद्या लगेचच त्यांच्या तुम्हाला इंस्टाग्राम पेज वरती पाहायला मिळेल. आज देसाई संघाची कामगिरी कशी असेल आणि संपूर्ण स्पर्धा जरूर तुम्हाला त्यांच्या पेजवर देखील पाहायला मिळेल. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर शिवसेना दिवा शहर प्रमुख या स्पर्धेचे आधारस्तंभ मार्गदर्शक आदरणीय रमाकांतजी मडवी साहेब यांच्या इंस्टाग्राम हँडल वरती तुम्हाला रील्स पाहायला मिळेल. फार सुंदर या स्पर्धेसाठी मंडप डेकोरेटर्स देखील आपण आभार व्यक्त करू. संपूर्ण भगवमय वातावरण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी. पोल करायचा होता त्यावेळेला मिस झालेत ऋषी. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो आत आलाय बॉल 53. 7 बॉल 7 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे. जो पहिला षटकार आला तो जर आला नसता तर नारिवलीकडे देखील मोमेंटम असू शकत होत्या मॅचचं. समोर खेळलाय लॉंग ऑन फिल्डर आलाय साइड स्क्रीन समोर आणि यावेळेला फलंदाज बाद. ऋषीची विकेट आले. शेवटचे 6 बॉल ज्यामध्ये 7 धावा बनवायच्या आहेत देसाई टीमला. अकरा बॉल 32 धावासंख्येची रुबाबदार इनिंग आपण आकाशशी पाहतोय. तो अजूनही मैदानाचा आत आहे. मॅच इथून बनू शकते क्वेश्चन मार्क आहे. 6 बॉल 7 धावांची अजूनही गरज आहे. विकेट आपण पाहूयात. पहिला डाव जिथे संपला होता 6 विकेट पडले होते आणि आतापर्यंत विकेट पडलेले ते फक्त 3. हिमांशु मात्रेचं आगमन मैदानाचा आत
6 बॉल 6ला विजय असेल. 7 पाहिजेत विकेटच्या आधारावरती. पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहा. गौरीशंकर गौरीपाडाचे आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट जगदंब वाकण हे दोन्ही संघ तयार आहेत. पाणी पिऊन घ्या, उष्णता फार आहे. बॉडी मैदानाचा आत गेल्यानंतर डिहायड्रेट होऊ शकते. घाम फार येतोय त्यामुळे घामावाटे आपल्या पाण्यातील शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे ते फिलअप करण्यासाठी आपण पाणी जास्तीत जास्त पिलं पाहिजेच. 6 बॉल 7 धावांची गरज आहे. पाहुयात आकाशने जबरदस्त खेळ केलाय. मॅच सुरुवातीच्या काही बॉल वरती संपेल की मात्र आलेला गोलंदाज ज्या जिद्दीने आलाय ती जिद्द शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला पाहायला मिळते का. प्रणव पाटीलने तिसरी ओव्हर टाकली होती. 12 धावा, एक विकेट पहिल्याच बॉल वरती काढली होती. पाहुयात तो प्रणव पाटील या मॅच मध्ये चमकतोय का. 6 बॉल 7 पहिला बॉल. फुल टॉस, प्रचंड ताकदीचा वापर आणि बॉल वाईड इज लॉंग ऑन सीमारेषा पार. स्कोर इज लेवल. आकाशचा त्याला षटकार आल्याबरोबर आकाशकडे जो तुम्हाला मैदानाचा बाहेर जात असताना आता पाहायला मिळतोय. फॅन असावा आकाशचा. जबरदस्त खेळ केला आकाशने. 38 धावा 12 बॉल. फुल टॉस, यावेळेला जेलची संधी आहे. लॉंग ऑफ आदित्य आला फलंदाज. आकाश पाटीलचा डाव संपला. 13 बॉल 38 खेळ त्याची संपली आणि या मॅच मध्ये आता देसाईला 4 बॉल फक्त 1 धावेची गरज. चंद्रकांतजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपण मंचावरती या. आपला मी सहर्ष स्वागत करते. 4 बॉल 1 पाहिजे. विकेट पडलेत आता देसाईचे ते 4. पहिल्या डावामध्ये 6 पडले होते. म्हणजे आता विकेट काढायचे आणि 3 विकेट आले तर मात्र काय घडू शकतंय नारिवलीसाठी. 4 बॉल 1 हितेश स्ट्रायकिंग एंडला. फुल लेंथ आहे. ओहो, चांगला प्रयत्न. कव्हर्सला बॉल गॅप मधून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. येतात या 4 धावा. 70 धावासंख्येला सक्सेसफुली चेस डाऊन करण्यात आलं. रिची प्रतिष्ठान वाघेश्वर क्रिकेट संघ देसाईकडून 4.3 ओव्हर मध्ये या धावासंख्येला चेस केलं. विकेट राखले ते त्यांनी अर्थातच 6 विकेट्स आणि हा सामना जिंकला देसाईने. होम ग्राउंड वरती पहिला दणदणीत विजय मिळवलाय. आपलं अभिनंदन. हार्ड लक टीम गावदेव क्रिकेट संघ नारिवली. चांगली बॅटिंग फलंदाजांनी केली पण गोलंदाजांनी मात्र फार लवकर या धावा खर्च